मोडी आपल्या प्रगल्भ इतिहासाची भाषा काही उलगडली, काही उलगडायची आहे आणि याच भाषेच्या संवर्धनासाठी आता प्रयत्न सुरू झाले। महाराष्ट्र शासन आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे सीडॅक या संस्थेनं यात पुढाकार घेतलाय। आपण एक वेब बेस्ड सिस्टीम बनवतो आहे की ज्या वेब बेस्ड सिस्टीमच्या मार्फत आपल्याला ते मराठीचे म्हणजे मोडीचे दस्तावेज सगळेच्या सगळे आपण त्याला स्कॅन करता येतील, ते त्या वेब सर्व्हरवरती टाकता येतील, त्याला ॲनोटेट केले जातील आणि ते सर्वसामान्य माणसांना ते सर्च करता येईल। या दृष्टिकोनातून आपण तो प्रकल्प करत आहोत। मोडीचे सर्व दस्तऐवजांचं एकत्रीकरणाचं काम सध्या सुरू आहे। अत्यंत काळजीपूर्वक ही स्कॅन केली जात आहेत। हे सगळे हस्तलिखित जतन करण्यासाठी प्राचीन हस्तलिखित प्रणाली विकसित करण्यात आली आहे। हे आपण स्क्रीनवरती आता जे दिसतंय आपल्याला त्याच्यामध्ये एक मोडीचं कागद आहे, तो आपण त्याला स्कॅन केलेला आहे आणि स्कॅन केलेली तुम्हाला एक इमेज दिसून राहिली त्याच्यामध्ये। तर त्याच्यामध्ये पूर्णपणे इमेज प्रोसेसिंग करून आपण तो जो त्याचा ब्लू म्हणजे त्याचा ग्रे पण आहे तो पूर्णपणे काढतोय आपण त्याच्यातून। त्याच्यामध्ये आता आपण ॲनोटेशन करतोय। तर याच्यामध्ये श्री हा शब्द आहे, याला आपण आता बॉक्स ड्रॉ केलेला आहे लाल कलरचा। त्याच्यासोबतच आपण एनेबल टायपिंग केल्यानंतर एक कीबोर्ड तुम्हाला दिसेल आता, की ज्या कीबोर्डच्या मार्फत आपण त्याच्यामध्ये श्री जो शब्द लिहिलेला आहे तो टाईप करू शकतो आपण। आता तुम्ही जसं दिसतं याच्यावरती स्क्रीनवरती तुम्ही मोडी कीबोर्ड सिलेक्ट केल्यानंतर मोडीमध्ये टाईप केलं, त्याचप्रमाणे खालच्या बॉक्समध्ये आपल्याला देवनागरीमध्ये दिसतंय। तर त्याच्यामुळे बॅकएंडला आपण एक कन्व्हर्टर लावलेला आहे की ज्या मार्फत मोडीचं आपल्याला देवनागरीत वाचता येते आणि तुम्हाला दुसरं पण करता येते की ज्यांना मोडी येत नाही आहे त्यांनी देवनागरीमध्ये पण एंट्री करून मोडीमध्ये त्यांना दिसू शकतं। विशेष म्हणजे सर्वसामान्यांना ही भाषा समजावी यासाठी अँड्रॉइड ॲपही तयार केले गेलंय। एक आता मोडीच्या संवर्धनासाठी अजून एक काम केलं की मोडीचं एक आपण ॲप्लिकेशन बनवले, अँड्रॉइडचं ॲप्लिकेशन बनवलेलं आहे की जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतं इथे। आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की मोडी शिकायला म्हणजे एकतर लिहायची पद्धत आणि बाकीचे जे व्यावहारिक शब्द वगैरे याच्यामध्ये हे ॲप दिलेले आहे। आता तो तुम्ही इथे क्लिक केलं या ठिकाणी तर तुम्हाला त्याच्यात एक रनिंग डेमो पण दिसतो तुम्हाला की एखादं म्हणजे हे जे मोडीचं अक्षर आहे त्याचं इक्वॅलंट देवनागरीचं अक्षर काय असेल। आता हे आ आहे, इथे ई आहे, ही दुसरी ई आहे। म्हणजे तुम्हाला अक्षर ओळख पहिल्यांदा ॲप्लिकेशनमुळे पहिल्यांदा करता येते आणि त्याच्याबरोबर आपण मोडीचं अक्षर लिहायचं कसं त्याची पण एक प्रॅक्टिस तुम्हाला करता येऊ शकते। तर आता हे मोडीचं अक्षर आहे या ठिकाणी, याच्यावरती तुम्हाला गिरवता येतं आणि मग गिरवल्यानंतर सिस्टीम तुम्हाला सांगते की बा हे तुम्ही बरोबर गिरवलं आहे का चुकीचं गिरवलं आहे, म्हणजे त्याची जी लिहायची पद्धत आहे तर ती बरोबर आहे का। तर पहिल्यांदा जेव्हा मोडी आपण लिहितो तेव्हा पहिल्यांदा शिरोरेखा पहिल्यांदा लिहिली जाते। आता या शिरोरेखा आपण बघितलं की याच्यामध्ये ब्लॅक कलरनी आपण ड्रॉ करतो त्याच्यामध्ये, तर याच्या बाहेर जर गेली तर तुम्हाला एरर देतोय। 13व्या शतकापासून 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत मोडी मराठी भाषा लेखनाची प्रमुख लिपी होती। महादेव यादव आणि रामदेव यादव यांनी मोडीचा विकास केला। उर्दू प्रमाणे हात न उचलताही लिहिता येत असल्यानं वेगवान लिपी म्हणून ओळखली जायची। मोडीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी, घोसदार ही वर्ण प्रसिद्ध आहेत। मोडी छपाईस अवघड असल्यानं या भाषेचा विकास झाला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंतचे अनेक दस्तऐवज याच भाषेतले, मात्र यांचा शब्दसंक्षेप स्पष्ट नसल्यानं खरा इतिहास गूढच राहिलाय। शब्दसंक्षेप, शॉर्ट फॉर्म्स आणि रची करामत जलद लिखाणासाठी ते वापरले जातात। त्याचा उलगडा त्या कागदपत्रामध्ये मोडी वाचकाने स्पष्ट केला तर त्याचा अर्थ लोकांना जास्त प्रमाणात कळू शकतो। जर का या कागदपत्रांमधला इतिहास थोड्या प्रमाणात का होईना उलगडला गेला तर नक्कीच इतिहासाच्या विद्रुपीकरणाची उदाहरणं आपल्याला टाळता येऊ शकतात आणि या कामी सीडॅकचं हे सॉफ्टवेअर नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी आशा बाळगूया। कॅमेरामॅन अरविंद वारगे आणि राजेश बिडकरसह मी सागर उरगुंडे, एबीपी माझा, मुंबई।